नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज परिते या गावी आलेलो आहे. आपण केबीडी ग्रुप म्हणजे कृष्णा बिझनेस डेव्हलपर हे धुळे येथील कंपनी आहे. या कंपनीचं प्रोडक्ट आहे मल्टीफायर. आपण या कंपनीमध्ये कंपनी प्रतिनिधी म्हणून काम करतोय. तर आपण आलेलो आहे सध्या परिते या गावी. तर आपल्याला ही कुठली जात क्लोन जातीची द्राक्षाची बाग आहे. आपण या बागेला मल्टीफायर वापर केलेला आहे. तर कशा प्रकारे रिझल्ट आलेत आपण त्या शेतकऱ्याकडून थोडंसं जाणून घेऊया आणि आपण तुम्हाला थोडीशी या बागेचे क्वालिटी दाखवतो आणि फिनिशिंग क्वालिटी आणि बागेची या घडाची क्वालिटी आणि ह्या पानांची ग्रीनरी, पानांची साईज मल्टीफायर वापरल्यामुळे कशा प्रकारे एक छान भन्नाट असे रिझल्ट आलेले आहेत ते तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. असे जबरदस्त रिझल्ट ह्या मल्टीफायरचे येत आहेत. सर्व शेतकऱ्यांनी मल्टीफायर वापरावं असं आम्हाला तरी वाटतं. एकदम छान असा रिझल्ट आहे. तर आपल्या सोबत आहेत शेतकरी, त्यांनाच आपण विचारू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजू जगदाळे, परिते, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. गोटी. गोटी. बरं, आपण आता या द्राक्ष बागेला किती मल्टीफायर वापरलंय? पाऊण एकर तुमची बाग आहे. 3 किलो सोललंय. 3 किलो एक सोडलेलं आहे. एकराला. हां. आणि त्याच्यासोबत महिन्याला 1 किलो. त्याच्यासोबत रासायनिक खत किती वापरलंय? निम्म्यानंच वापरलं. म्हणजे रासायनिक खत तुम्ही कमीच वापरलं कमीच थोडं. वापरलं. म्हणजे आपण कमी खर्चात हम्म. चांगलं उत्पन्न हम्म. मल्टीफायर प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला येऊ शकते. येऊ शकते. हां. म्हणजे आता तुम्ही ह्याच्या अगोदर 1-2-4 वेळा द्राक्षाची पिकं घेतलेली आहेत. काळुकी चांगली. ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतंय? काळुकी चांगली आहे. शेंडा वाढतोय. मुळी चांगल्या प्रकारे चालते मुळी चालते. आणि मालाला शायनिंग वाटते, शायनिंग आहे. शायनिंग दिसते ना. हम्म. म्हणजे याचा माणसाने मल्टीफायरचा 100% वापर करावा. रासायनिक खताबरोबर त्याचा वापर 100% करावा. असं तुम्ही आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार? मल्टीफायर वापरा म्हणणार. वापरावं आणि त्याचा छान रिझल्ट आहेत. छान रिझल्ट आहे त्याचा. एकदम बेस्ट रिझल्ट आहेत. मल्टीफायर एवढं काम चांगलं करतंय, स्वस्तात आहे आणि काही टेन्शन नाही त्याचं. एकदम आता आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या हॉटेलमधलं जेवण केल्यानंतरच आपल्याला समजतं की ते जेवण चांगलं आहे का नाही. त्या हॉटेलवाल्याने जर आपल्याला जेवण दिलं चांगलं तर आपण त्या हॉटेलमध्ये नंतर दुसऱ्या वेळेस जाऊ. तसं जाणार नाही आपण तिसऱ्या वेळेस नाही चांगलं जेवण दिलं तर. त्याप्रकारे एक वेळेस मल्टीफायर वापरून बघावं माणसाने. मल्टीफायर वापरल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येते इतके छान प्रकारचे. आता आपण हे शेतकऱ्यासोबतच चर्चा केली आहे, त्यांनी सांगितलं आहे. तर तुम्ही शेतकरी म्हणून इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? मल्टीफायर वापरावं. मुळी चालते, शेंडा वाढ होतोय, घडावर शायनिंग येते. आणि तेल वाटल्यासारखं पान असणे तेजी आहे. काळोखी असल्यासारखी काळोखी आहे. पानाची अशी ग्रीनरी बिनरी हम्म. आणि कॉनपी बिनपी जबरदस्त दिसते. चांगली आहे. जबरदस्त. धन्यवाद.